दर महिन्याला आम्ही जो लाभार्थ्यांच्या हप्त्याची जी तारीख असते ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरत असते। त्याच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय, तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीण मधून मिळत आहेत आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये। हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। तर आपण पाहिलेलं असेल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची अपडेट दिलेली आहे। ते पत्रकारांशी बोलत होते। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलेलं असेल, परंतु लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच जमा होणार आहे। कधीपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात, पैसे जमा होण्यास का उशीर लागतोय त्याबद्दलची जी न्यूज आलेली आहे तीच आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, महाराष्ट्र सरकारनं दिनांक 28 जून 2024 रोजी दिनांक 3 जुलै 2024 रोजी जे शासन निर्णय जाहीर करत राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। तर महायुती सरकारच्या विजयात या योजनेची महत्त्वाची भूमिका देखील आहे। आता महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत 9 हप्त्यांचे 13,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या दरम्यान देण्यात येणार आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे की महिना संपण्याच्या अखेरच्या अगोदर म्हणजे महिना संपायच्या पूर्वीच या ठिकाणी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे। त्याबद्दलचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला जातो असं त्यांनी सांगितलं। परंतु अजून महिना संपलेला नाही, तर मग अजून तुम्हाला किती दिवस वाट पाहावी लागणार आहे? तर बघा, पुढचे अजून 4 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। म्हणजेच 30 तारखेपर्यंत कधीही तुमचे हे पैसे जमा होऊ शकतात आणि वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे पैसे जे आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी प्राप्त होत असतात। तुमचे पैसे आतापर्यंत या काल आणि आज जमा झालेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। जमा झालेले असतील तर नक्की सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। परंतु अद्यापपर्यंत तरी या ठिकाणी एप्रिलचे पैसे जमा करायला सुरुवात झालेली नाही, कारण की त्याबद्दलचा अपडेट महिला व बालविकास विभागाने अजून दिलेला नाही। फक्त त्यांनी सांगितलेलं आहे पत्रकारांशी बोलताना की 30 तारखेच्या अगोदर म्हणजे महिना संपायच्या अगोदर हे पैसे आम्ही जमा करणार आहोत असं सांगितलेलं आहे। मग याला नेमका उशीर का होतोय त्याबद्दलची ही माहिती देण्यात आलेली आहे। बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून 12,000 रुपये मिळणाऱ्या महिलांना या योजनेतून 500 रुपये दिले जातात। अशा लाभार्थी महिलांची संख्या 7,74,148 रुपये इतकी आहे। तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2,47,00,000 आहेत आणि ऑक्टोबर 2024 महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी 2,33,00,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी लाभार्थी होत्या। तर आता ह्या ज्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत जवळपास 8,00,000 यांना 500 रुपये दिले जाणार आहेत आणि बाकी सर्व ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना 1,500 रुपये दिले जाणार आहेत। 21 रुपयाबद्दलचा काय निर्णय होणार आहे ते पुढे आपण पाहणार आहोत। कारण की बघा, ह्यांना 500 रुपये का दिले जाणार आहेत तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेलं आहे की जे या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून 1,000 रुपये घेत आहेत, वरचा जो फरक आहे 500 रुपयाचा तो लाडकी बहीण योजनेतून पूर्ण केला जाणार आहे। असे मिळून त्यांना 1,500 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत। म्हणजे दोन्ही योजनेतून मिळून त्यांना 1,500 रुपये दिले जाणार आहेत आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी देखील अर्ज भरलेला आहे। त्यामुळे पूर्ण लाडकी बहीण योजनेचे त्यांना 1,500 रुपये भेटणार नाहीत। अशा किती लाडक्या बहिणी आहेत? 8,00,000 लाडक्या बहिणी आहेत। तर दोन्ही योजनेचे मिळून सरकारचा जो या ठिकाणी उद्देश आहे की लाभ जो आहे 1,500 रुपयापर्यंत दिला जातो सरकारचा कुठल्याही योजनेतून, तो पूर्ण करणं या ठिकाणी त्यांनी सांगितलं। तर अशा दोन्ही योजनेतून मिळून त्यांना 1,500 रुपयाचा लाभ पूर्ण केला जाणार आहे। तर ही लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी
सांगण्यात आलेले 2,33,00,000 लाडक्या बहिणींना मागच्या वेळेस पैसे दिलेले होते, तर एप्रिल महिन्यामध्ये देखील तेवढेच लाडक्या बहिणी असू शकतात असं त्यांनी माहिती दिलेली आहे. तर बघा, आता लाडक्या बहिणींना नियमितपणे योग्य वेळेत योजनेचे पैसे मिळावेत म्हणून महिला व बालविकास विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. आता स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी न्यूजला काय माहिती दिली बघा. आम्ही सातत्याने त्यावरती काम करत आहोत. एका टीमकडून बँकिंग संबंधित अडचणी, कागदपत्र आणि आधार लिंकिंग संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी काम या ठिकाणी चालू आहे. ज्या पात्र महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली असेल त्यांना पैसे मिळतील असं अदिती तटकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं आहे. तर बघू शकता या ठिकाणी जी तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे त्याबद्दलचं काम चालू आहे. बँकिंगशी असेल किंवा कागदपत्र आणि आधार लिंकिंग संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी एक टीम काम करते. आता त्याबद्दलचं जसं काम कंप्लीट होईल किंवा त्या अडचणी जशा दूर होतील तसं तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी भेटून जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे 30 तारखेच्या अगोदरच भेटेल असं त्यांनी बोललेलं आहे. मग त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे बघा, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक पत्रकार परिषद त्यांची झाली. व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्हमध्ये त्यांना तुम्ही ऐकलेलं असेल. एप्रिल महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिलेले आहेत. तर बघा, 30 एप्रिलपर्यंत महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यांनी सांगितलं की हा महिना संपायच्या अगोदरच या ठिकाणी पैसे जे आहेत ते भेटतील. म्हणजे पुढचे या ठिकाणी तुम्हाला आता समजा आज या ठिकाणी 26 तारीख आहे, 27 तारीख रविवार आहे, त्यानंतर 28, 29 आणि 30 जवळपास हे जे या ठिकाणी पुढचे 4 दिवस राहिलेले आहेत. बघा, काही दिवस काही वेळेस सुट्टीच्या दिवशी देखील पैसे जमा झालेले आहेत याच्या अगोदर देखील. तर ह्या पुढच्या 30 तारखेच्या अगोदर ह्या पुढच्या आता 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला कधीही पैसे एप्रिल महिन्याचे जे आहेत ते जमा होऊ शकतात आणि ते 100% जमा होतील, कारण की त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेले की महिना संपायच्या अगोदर आम्ही हे पैसे जमा करणार आहोत. तर बघा, तुम्हाला टोटल 13,500 रुपये भेटलेले असतील. ते पैसे देखील जवळपास याच्यामध्ये आपण जे तारखा बघितल्या, ह्याची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री बघितली तर याच्यामध्ये पहिल्या वेळेस तुम्हाला 3,000 रुपये आले होते बघा, जुलै ऑगस्टचे, जे की 29 तारखेला आले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे 2024मध्ये 26 सप्टेंबरला पैसे आले होते. त्यानंतर 26 डिसेंबरला पैसे, 24 जानेवारीला पैसे, असे हे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच पैसे जमा झालेले. त्यामुळे हे देखील तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच पैसे जमा होत आहेत. येणाऱ्या पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये हे 30 तारखेच्या अगोदर पैसे जे आहेत तुम्हाला पाठवले जाणार आहेत. आता बघा, काही न्यूज अशा देखील येत आहेत की एप्रिल आणि मे महिन्याचा एकत्रित हप्ता देखील येणार आहे, परंतु त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी मात्र कुठलीही घोषणा केलेली नाही. त्यांनी फक्त पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे की महिना संपायच्या अगोदर आम्ही लाडक्या बहिणींना हे पैसे पाठवणार आहोत. पात्र लाडक्या बहिणींना महिना अखेरपर्यंत हे पैसे प्राप्त होतील असं त्यांनी बोललेलं आहे. तर पाहू शकता, आजपासून जर आपण बघितलं तर राहिलेल्या ह्या 4 दिवसामध्ये कधीही पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात किंवा 28, 29 आणि 30 या तारखांना देखील पैसे जे आहेत ते 3 दिवसामध्ये देखील तुमचे आता जमा होऊ शकतात. आज जरी बघितलं आपण शनिवारी बँका बंद असतील, चौथा शनिवार असल्यामुळं 28 तारखेला रविवार असेल, तर पुढच्या 28, 29, 30 या 3 दिवसामध्ये पैसे जमा तुमचे होऊ शकतात. किंवा काही वेळेस मागच्या हप्ते जे जमा झालेले ते सुट्टीच्या दिवशी देखील पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्यामुळे पैसे ह्या 26 तारखेपासून आजपासून ते पुढच्या 30 तारखेपर्यंत म्हणजेच पुढच्या 4 दिवसामध्ये तुम्हाला येण्याची शक्यता आहे, जसं त्यांनी माहिती दिली पत्रकारांशी बोलताना त्याच्यावरनं. तर बघा, आता लाडकी बहीण योजना जी आहे त्या 2100 रुपये या महिन्यामध्ये तर तुम्हाला भेटणार नाहीत, परंतु पुढच्या 5 वर्षामध्ये कधीही त्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच या ठिकाणी दिलेली आहे. 2100 रुपयाबद्दलचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला त्याबद्दलची वाट मात्र पाहावी लागणार आहे. मात्र 1500 रुपयाचा प्रत्येक महिन्याचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे, तो भेटत राहणार आहे. ही योजना बंद होणार नाही, अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. ही योजना कायमस्वरूपी पुढे चालूच राहील, कारण की 35,000 कोटी रुपयांची तरतूद ह्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे ह्या वर्षासाठी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी. कारण की वर्षभरासाठी जवळपास 43,000 कोटी रुपयांचा खर्च लाडकी बहिणीला येतो. मात्र त्यापैकी 35,000 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे. जे पुढचे अजून पैसे या ठिकाणी कमी पडल्यास त्यांनी सांगितलं की येणाऱ्या पुढच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्याद्वारे ते पैसे जे आहेत या ठिकाणी प्राप्त होतील. त्यामुळे निधी कमी पडणार नाही. ही योजना वर्षभर अशी चालू राहील. तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपयाचा आर्थिक आधार सन्मान निधी म्हणून तुम्हाला दिला जाणार आहे. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.